आमचे संजू भाऊ, आमचे सुरेश भाऊ सगळे 50च्या वर आहे. नाही आता यायचे कुठं आहे, यांचे कुठे आहे. खगदूरलाही बोललो समोर कसं आम्हाला कोण बोलवर कीर्तनासाठी. आता पुढच्या वेळेस ह्या लग्न करून चालल्या जाईन बिचाऱ्या कीर्तन ऐकासाठी आल्या. बाकीचे पांटेल्यावर आहे, मी त्यांची मेहनत चालू आहे. महत्त्वाचं काम आहे ते. पुन्हा मोबाईल आहेच आपला. मोबाईल नाही विचकला तर तिथलं मग ते GB वाया नाही जाणार का. नाही याचं कारण काय माहिती आहे का बापू. याचं कारण ते मुलं नाही आहेत, याचं कारणच आपण आहोत. सर्व बोध संतापाची पर्यामीच आळशी. तर आम्हाला त्या सवयी नाही आहे. आम्हाला वाचनाची सवय नाही आहे, आम्हाला कीर्तन ऐकायची सवय नाही आहे, आम्हाला संतांचे विचार ऐकायची सवय. आम्हाला धांगडधिंगा पाहिजे, आम्हाला नाच पाहिजे, आम्हाला एन्जॉय पाहिजे. इट ड्रिंक अँड खाओ पिओर ऐश करो मजा करो. आम्हाला एक जण म्हणे, मला एक जण का भाऊ म्हणे तुम्ही कीर्तनाला जाता म्हणे, काहून. हे काय याच्यासाठी जीवन नाही भाऊ म्हणे. कायच्यासाठी आहे. मस्त खाओ म्हणे, मस्त प्याव. हे कोंबडे आहे म्हणे, हे बकरी आहे, मच्छी आहे, चिकन आहे, लेग पीस आहे, 1 पीस आहे, 2 पीस आहे. ते कोणासाठी हो भाऊ म्हणे, कोणासाठी. आपल्यासाठी हो, आपल्यासाठी. हे खर्रा कोणं काढला जी म्हणे, आपल्यासाठी. तंबाखू कोणं काढला, कोणं काढला, माणसाने, आपल्यासाठी. अरे म्हणे तू जेव्हा मरून जाशील भाऊ म्हणे आणि वर जाशील तर देव तुला म्हणन म्हणे, अरे खाली तुला कशासाठी पाठवलं तू कोरा पारा आला, काहीच खाल्लं नाही तू. मी म्हटलं भाऊ मी कोरा पारा, तू कशासाठी आला, कशासाठी आला. असं वाक्य कोणत्या ग्रंथात शास्त्रात लिहून आहे ते मला दे, उद्यापासून मी सर्व चालू करतो. फक्त तू सांग कोणत्या देवाने सांगितलं आहे. ते लोक सांगू म्हणे, शास्त्राचं काम नाही आम्हाला. खाओ पिओ मजा करो ऐश करो बापू. मजा करू 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 आयुष्य असं पणाला आला आपलं की टोंगडे काम करत नाही, कान काम करत नाही, काही काम करत नाही बापू. कुटवरी भोगशी मौजा रे मग येती यमाचा फौजा, मग येती यमाचा फौजा रे मग येती यमाचा फौजा. कुटवरी भोगशी मौजा रे मग येती यमाचा फौजा, मग येती यमाचा फौजा. हाली हवाली पोटे सगडी आजची म्हणती राजा राजा, आजची म्हणती राजा राजा, आजची म्हणती राजा. हे अंतकाळी कोणी न जवडी, अंतकाळी कोणी न जवडी. काढून घेतील बाजार मग येतील माझ्या फौजा रे मग येतील माझ्या फौजा. कुठवरी भोगशिला फौजा रे मग येतील माझ्या फौजा रे मग येतील माझ्या फौजा. कुठवरी भोगशी फौजा हाली हवाली पोटे सगळी आजची म्हणती राजा. आज म्हणते वाह वाह खूप पैसे आहे, खूप पैसे आहे. नाही वडील खूप पैसे आहे. अरे अंतकाळी कोणी ना जवडी, काढून घेतील बाजार. काळा काळा उन्हार मांडवात घ्या, उन्हार मांडवात घ्या, टिनाच्या खोपड्यात घ्या, वर्णीत घ्या, वर्णीत घ्या. शेवटी कोणीच येत नाही बाबा, शेवटी कोणी मदत करा. हे आत्ता तुम्ही लक्षात घ्या बापू. हे मी नाही सांगत, माझे संत सांगतात सगळे. आपलं ह्या जगात कोणीच नाही आहे का, कोणी नाही. अरे कोणासाठी काया रे, हे कोणासाठी माया बाप हो. नाही कुणासाठी आहे, कुणासाठी माया, कुणासाठी काया. नाही कोणासाठी झिजतो मरतो बाप हो, जीवन जाईल वाया. पैशासाठी जगता जगता करतो हाय हाय. अरे नुसताच म्हणतो सद्गुरू माय ना, सद्गुरूसाठी करतोस काय. नाही कोणासाठी जीवन तुझे, कोणासाठी काया. राष्ट्रसंत की जय. काही वेळ आत्मचिंतन मार असा असा बिसा करते, 2 पायावर उभं होते. नाही राष्ट्रसंत की जय, श्री गुरुदेव की जय, आडकोजी महाराज की जय. घरी गेल्यावर हो सोय. का करता बापो असं जीवन. अरे कोणासाठी जगतो मरतो. नाही कोणासाठी काया.
कोणासाठी जीवन जगतो बापू? अरे झिजतो मरतो कोणासाठी? जाईल देह वाया. अरे पैशासाठी जीवनभर करतो हाय हाय. अरे नुसताच म्हणतो सद्गुरू माय, आणि सद्गुरूसाठी करतोस काय? का करतो देवासाठी? आपण काहीच काम चालू नाही आपलं, फक्त खाणं केलं, याच्या पुरतं जमावायचं आपलं, फक्त पुण्यतिथीच्या पुरते जमा होणे, कार्यक्रम करणे, वर्गणी देणे आणि जीवन संपवणे. बापू महाराज म्हणतात कुटवरी भोगशील मौजा रे. ह्या मौज आहे जीवनाच्या, येती यमाच्या फौजा. सर्व बोध संतापाशी पर्यामीच आळशी. मुलाला जीवन कसं जगवत आहो, कसं घडवत आहो याच्याकडे लक्ष द्या बापू. अरे जोवरी वक्त्याचे न दिसे आचरण तोवरी लोक. तुम्हाला थोर मानेल असं समजू नका म्हणते, हीच आहे प्रथम खून. जोवरी न दिसे वक्त्याचे आचरण तोवरी लोक आपल्याला मानत नाही. आपलं आचरण दिसलं पाहिजे समाजाला. ज्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले, ज्याने सत्याशी नाते जोडले, त्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले. अरे सांगण्याहूनही सामर्थ्य त्याला चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे. शुद्ध जीवनाचं सामर्थ्य चालते सांगण्याहूनही, पण सत्य आलं पाहिजे. सत्य एकच आहे बापू. सत्य पैसा नाही आहे, सत्य जात नाही आहे, सत्य धर्म नाही. मी स्त्री आहे हे सत्य नाही, मी पुरुष आहे हे सत्य नाही. इंदिरा गांधी कोण होत्या? मुक्ताबाई कोण होती? जनाबाई कोण होती? तुकाराम महाराज कोण होते? विचार करा बापू. अत्यंत हलाखीच्या गरीब परिस्थितीमध्ये जन्मास आले नाही. मागासलेल्या जनसमाजी, लहान ऐशा घरा माझी, मागासलेल्या जनसमाजाची उपासाचीच लाभे रोजी ऐशा ठाई जन्मलं म्हणतात महाराज. कुठे जन्म झाला? लहान घरात. त्यांच्या घरात साप लोळत होते इकडे तिकडे. त्यांच्या घरात पाणी आलं तर पाणी गळायचं, थंडी लागायची, उन्हाचे किरणही पडायचे. अशा पडक्या मोडक्या तुकड्या घरामध्ये लहान ऐशा समाजी नाही घरा माझी. अरे उपासाचीच लाभे रोजी ऐशा ठाई जन्मलो. उपास लाभत होते. तुमच्यामध्ये इथे बसलेले तुम्ही आणि मी सगळेजण सांगा बरं, एवढे दिवस झाले कोणीतरी उपाशी झोपलं का? झोपलं? तू इथं बसलेले आज झोपतो का आपण उपाशी? काही नाही का आपल्याला खायला मिळते की नाही? पण ज्या माणसाची आज आपण 56वी पुण्यतिथी करता ते उपाशी झोपत होते, उपाशी खायला मिळत नव्हतं. लोक शिव्या देत होते, मारत होते, हाल हाल केले त्या लोकांचे. त्यांनी आमच्यासाठी लिहिली ग्रामगीता, त्यांनी आमच्यासाठी लिहिली ज्ञानेश्वरी, त्यांनी आमच्यासाठी लिहिले एकनाथी भागवत, त्यांनी आमच्यासाठी लिहिल्या दासबोध. सर्व बोध संतापाशी पर्यामीच आळशी. पण त्याच्यामध्ये लिहिलेला बोध आपण घेत नाही. फक्त सण चालू आहे, वड्या पत्त्या बनवायच्या, आगीत नेऊन फुकायच्या नाही, देवाला द्यायच्या. असे असे देव निर्माण केले ज्याचा इतिहासातही पत्ता नाही, ग्रंथ नाही. त्याच्या नावाने कोंबडी बकरी देतो बापू नाही. गाय हमारी माता है तो बैल क्या हमारा दुश्मन है? अरे बैल भी हमारा पिता है, बकरा हमारा भाई है, डुक्कर हमारा मामी भाई है, और कोंबडी हमारी मावशी आहे नाही. सारं काहीच नाही सोडत आपण याच्यातलं. गाय नाही सोडत, बैल नाही सोडत, डुक्कर नाही सोडत, बकरी नाही. जे आलं ते येऊच देतो बापा. हो कोणती मशीन कोणं दिली माहीत नाही, जबरदस्त मशीन आहे. सारं पचवून टाकते. लोखंड खाणारा माणूस, कोळसा खाणारा माणूस, शेण खाणारा माणूस आहे का नाही, चारा खाणारा माणूस. चारा घोटाळा, अरबो रुपयाचा चारा घोटाळा कोण केला? माणूस. मग ते पसते तर हे काय भाऊ? सडाखी खाल्ल्या, सरकारी शाळेच्या सडाखी, सरकारी शाळेतली रेती, दवाखान्याची रेती, सरकारी रोडचं कॉन्क्रीट, सरकारी रोडचं सिमेंट आमच्या गावामध्ये 50-50 रुपये बोरीनं विकलं बापू. 50-50 रुपये बोरी. मग रोडमध्ये किती सिमेंट टाकले असेल त्यांनी सांगा. का खात नाही आपण? मग ह्या खाणारा माणूस हो का हैवानो? माणूस. सारी जवानी में तूने किए पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे. सारी जवानी में तूने किए पाप भारी, सारी जवानी में तूने किए पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे. जमा की तूने सारी पाप की कमाई, कभी ना किसी की
याद होगा हाथ पैर हारे, अभी जवानी में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी जवानी में काहे प्रभु को पुकारे। काय म्हणतात राष्ट्रसंत? सारी जवानी में तूने किए पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को। आता का करते बापू म्हणते देवा देवा नाही, वाचव देवा वाचव देवा, वाचल माझा बाळ तर फिटल माझा काळ। जमा की तूने सारी पाप की कमाई, कभी ना किसी की ली है दुहाई, अब राम कैसे याद होगा हात पैर हारे। आता गेले, हात गेले, डोळे गेले, कंबर गेली, सगळं गेलं। आता राम 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 काम। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पैशाची गणना कोण करेल? कोण करेल पैशाची गणना? तू कड्या दास मने ऐकाना, नित्य प्रभूचे भजन कराना, व्यसने सगळी सोडून धरून ठेवाना। सोडून द्या नाही तसं हे त्यांचं गाणं, आपण आपलं गाणं म्हणू आता। व्यसने सगळी धरून ठेवाना, वाकडे हेकडे जीवन जगाना, लोभ करा पैशाचा पैशाचा, पैशा विना उद्धार नाही कुणाचा। पैशासाठी निर्धार हा मनाचा निर्धार पाहिजे। ए तुकडोजी महाराज तुम्ही का सांगता? अरे मी रोडचे पैसे खाईन नाही, मी वर्गणीतले पैसे खाईन काल्यातले, तू का पाहत राहते? एवढी हिंमत आहे बापू आपली नाही? तुम्ही का म्हणता जी आम्ही मातीचेच देव बसवणार नाही? आमचा देव माणूस कधीच होणार नाही, आमचे वडील आम्हाला देव वाटणार नाही, आमची आई आपल्याला देव वाटणार नाही। त्या वर्णीतला म्हातारा बुडा जो थुकून थुकून त्याने ते गाडगं भरून ठेवलं, ते थुकलेलं गाडगं पाहून आपल्याला झिंझिना येते, म्हणजे तू कधीच थुकणार नाही। तुझ्याकडे 100 रुपयाचा स्टॅम्प आहे नाही, तुझं धोतर कधीच भरणार नाही, तू जसा आला तसाच राहशील। अरे रे रे महाराज म्हणतात अब राम कैसे याद होगा हाथ पैर हारे, अभी जवानी में काहे प्रभु को बुढ़ापे में नहीं, बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे। बापो सत्याशी नातं जोडा म्हणतात महाराज। यासाठी पाहिजे इंद्रिय निग्रह, खाणं पानादी नियमाग्रह, सर्व विषयी असंग्रह आपल्यासाठी। म्हणून महाराजांनी 7व्या नंबरचा अध्याय लिहिला आचार प्राबल्य। आचार प्राबल्यामध्ये कोणाचा फोटो आहे? आचार्य विनोबा भावे आहे ना। हां काय म्हणतात महाराज? यासाठी पाहिजे इंद्रिय निग्रह, आपल्या इंद्रियावर ताबा पाहिजे, खाणं पानादी नियमाग्रह, आपल्या खाण्यापिण्यावर कंट्रोल पाहिजे, सर्व विषयी असंग्रह आपल्यासाठी। म्हणून पवित्र मित आहार विहार, निद्रा थोडी आणि शांती फार नाही। निद्रा किती पाहिजे बाबा? थोडीशी पाहिजे निद्रा, आणि शांती खूप पाहिजे। निद्रा थोडी शांती फार, आणि सदा प्रसन्नता मुखावर, चालता बोलता असे चिन्ह ज्याच्या चेहऱ्यावर दिसते तोच राष्ट्रसंताचा उपासक आहे। असभ्य हेकट वर्तन, कर्कशता न दिसावी वागण्या बोलण्यातून, कुणाचीही निंदा स्तुती ऐकून दुराग्रही मन न करावे। असभ्य वर्तन असेल, हेकट वर्तन असेल, वाकडं हेकडं तोंड करत असू, कोणाला काही बोलत असू, निंदा करत असू, तर त्याला गुरुदेवाचा भक्त म्हणत नाही, तो राक्षसाचा भक्त आहे, गुरुदेवाचा नाही आहे। असं करीन तसं करीन, असं बदलवीन तसं करीन, खूप भरून आहे आपल्या याच्यात। एका माणसाने दारू पिली, आता कालचा दिवस कसा होता? चिमग्याचा। किती लोकांनी दूध पिलं असेल काल? आहे का नाही? लिटर लिटर 2-2 लिटर दूध घेतलं असेल का काल? नाही, काल सोमरसाचा दिवस होता। दारू पिऊन आला तो घरी, मी म्हणे राष्ट्रसंताचा उपासक, मी पुरं गाव बदलून टाकीन म्हणे, पुरं बदलून टाकीन म्हणे, हे रस्ता बदलून टाकीन, देश बदलून टाकीन, गाव बदलून टाकीन, घर बदलून टाकीन, ग्रामपंचायत बदलून पूर्ण बदलून टाकीन म्हणे। त्याने अंगणामध्ये सुरू केला तमाशा। त्याची पत्नी आली, का म्हणे तू का लावलं म्हणे तू? मी आता ऐकत नाही शांती म्हणे कोणालाच, मी हे बदलून टाकीन ते बदलून टाकीन। अरे लेका म्हणे माकडा, हे बदलवीन ते बदलवीन, अरे सकाळपासून लुंगी समजून महापरकर घालून हिंडत आहे, होतं बदलवले का म्हणे तू? चालला म्हणे गाव बदलवासाठी, तू त्याची सोय नाही म्हणे, चालला म्हणे गाव बदलवासाठी, ते लुंगी घाल म्हणे जाऊन। नाही अशी नशा आहे बापा आपल्याला, या बदलवीन त्याला बदलवीन, हे असं खराब आहे, मोदी खराब आहे, देश खराब आहे। सर तू कसा आहे का?
तुझ्या संडासाचं पाणी दुसऱ्याच्या संडासा घराकडे चाललं, तिथं तुला वाट्या नाही लावता येत, तू काय करते बापू? नाही? तुझा मुलगा पांटेल्यावर दिवसभर खर्रा खात चगळत राहते, तू भजन करते, त्याला घरात आण बापू. नाही? काय करतं बदलवून? काय बदलवतो म्हणता? अगोदर आपल्याला बदलावं लागेल. यासाठी प्रथम पाहिजे इंद्रिय निग्रह, खान पानादी नियमाग्रह, सर्व विषयी असंग्रह आपल्यासाठी म्हणून पवित्र मित आहार विहार. शांती थोडी, निद्रा थोडी, शांती फार. निद्रा कशी पाहिजे? खूप कष्ट. आता आमचे पानघाटे भाऊ आहे, तुम्ही लोक आहे, खूप शेतीचं काम करते, त्यांना 6 ते 7 तास झोप पाहिजे. आणि आम्ही कीर्तनकार लोक, आम्हाला 4 ते 5 तास झोप पाहिजे. किती पाहिजे? किती पाहिजे झोप? हसत आहे भाऊ आमचे. नाश्ता केला का लागली बापू म्हणे झोप, दुपार 2 पोळ्या केल्या का लागली झोप, काल असं पुस्तक घेतलं म्हणे लागली म्हणे झोप. अरे 100 वर्ष माणसाचं आयुष्य आहे, 50 वर्ष झोपेत जाते, 50च वर्ष आपले आहे, त्याच्यात 25 वर्ष शिकण्यात जाते, 25 वर्ष लेकरा बारात जाते. उरलेले जे वर्ष राहिले ते BP आहे, शुगर आहे, TB आहे, खसखस आहे, मसमस आहे, ॲक्सिडेंट आहे. आपल्यासाठी काय काय भजनाशी उरले पाहिजे. आपण किती आयुष्य जगतो? 60 वर्षाचं आयुष्य जगलो तर 30 वर्ष झोपलो आणि 30च वर्ष जागलो. 75 वर्षाचं आयुष्य आहे, 70 वर्षाचं आयुष्य आहे, 35च वर्ष जगलो, 35 वर्ष झोपलो. बापू काय केलं आपण? सर्व बोध संतापाशी परी आम्हीच आळशी. आम्ही आळशी आहोत. सर्व बोध संताजवळ आहे, पण त्या संताच्या बोधाचं आपल्याला काहीही करायचं नाही. याचं कारण काय? याचं कारण महाराज म्हणतात एकच आहे कारण. आपल्याला संतांच्या साहित्याशी आणि संतांच्या जीवनाशी, संतांच्या वागणुकीशी आपला काहीही संबंध ठेवला नाही आपण. महाराजांची 56वी पुण्यतिथी, 56 वर्ष झाले त्या माणसाला आपल्यातून जाऊन. 56 वर्ष. त्या 56 वर्षामध्ये 1909 मध्ये जन्म झाला आणि 1968 मध्ये गेले. किती वर्ष जगले? नाही किती वर्ष? 50-51 वर्षाचं जगलं. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले? स्वामी विवेकानंद किती वर्ष जगले? शंकराचार्य किती वर्ष जगले? ते जाऊ द्या बापू. आमचे ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष जगले? 21 वर्ष. त्यांनी जवानी उपभोगली असेल, तारुण्य काय कडून चुकलं. 21 वर्षात म्हातारे झाले, शरीरानं नाही मनानं. मन मारलं त्यांनी बापू, म्हणून ज्ञानेश्वर महाराज झाले. आम्ही जीवन जगत आहोत, आमच्या जीवनामध्ये संतांचा कुठल्याही प्रकारचा अंतर्भाव आमच्या जीवनामध्ये नाही, म्हणून आपलं जीवन खराब आहे. आणि हे दुःख येण्याचं कारणच हे आहे, सर्व बोध संतापाशी परी आम्हीच आळशी. आम्ही आळशी आहोत. आम्ही संतांचे विचार घेऊन जीवन जगत नाही. प्रार्थनेला जातो, 2-3 मुलं जाते, 2-4 दिवस 2-4 बाया जाते, काही दिवसानं प्रार्थना बंद होऊन जाते. 56वी पुण्यतिथी करण्याचा अधिकार त्यांनाच आहे. लक्षात घ्या शब्द काय. पुण्यतिथी महाराजांची करण्याचा अधिकार त्यांनाच आहे ज्या गावामध्ये नियमित ध्यानपाठ आणि सामुदायिक प्रार्थना चालते. ज्यांच्या गावामध्ये सामुदायिक प्रार्थना ध्यानपाठ बंद झालं, त्यांनी महाराजांचं नाव घेऊच नाही. काय करता? का तेरवी होय बापाची? काकर मासव करायसाठी. महाराजांचं ज्ञान नाही, महाराजांची प्रार्थना नाही, महाराजांचं ध्यानपाठ नाही. का करतो म्हणता पुण्यतिथी करून? गावातल्या मुलांना ज्ञानेश्वर महाराज माहीत नाही, गावातल्या मुलांना राष्ट्रसंत माहीत नाही, मुक्ताबाई माहीत नाही, जनाबाई माहीत नाही. माहीत आहे? नाही, काहीच माहीत नाही बाप. याचं कारण आहे, कारण आपण त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही. जेव्हा आपण आपल्या पिढीपर्यंत, माझे आजोबा मृदंग वाजवायचे म्हणे, मी काही पाहिले नाही त्यांना मृदंग, आणि ते 12 अभंग म्हणायचे, काकड आरती करायची. मग त्यांचं पाहून माझे वडील पखवात शिकले, मग ते पेटी शिकले, त्यांनी घरी तबला पेटी आणली म्हणून मी तबला पेटी शिकलो. आता हे जर माझ्या घरात नसतं तर मी आता काय केलं असतं माहीत आहे का? मी मासोळ्या पकडत असतो नदीवर. धंदा आहे तो आमचा, तो माझा व्यवसाय असता. माझ्या आजोबाच्या नंतर तो व्यवसाय बंद झाला बाप. ज्या दिवशी माझ्या वडिलांचा जन्म झाला त्या दिवशी माझ्या वडिलाला माझ्या आजोबांनी भविष्य करायला नाव जुन्या काळात विचारत होते. मुलगा जन्मास आला त्याचं नाव काय ठेवायचं, तर त्या नाव ठेवणाऱ्या भविष्यकारांनी सांगितलं म्हणे धर्मा. माझ्या आजोबाचं नाव धर्मा होतं. म्हणजे धर्मा, तुझ्या घरी मुलगा जन्मास आला, 3 मुलं तुझे मरण पावले, पण आता या मुलगा जगेल म्हणे. हा
पण तुला तुझ्या घरची तुझी दारू पूर्णपणे बंद करावी लागेल. का सांगितलं? तू जर दारू चालू केली तर तुझी पूर्ण पिढी बर्बाद होईल. म्हणे याच्या पुढची. त्या दिवसापासून माझ्या आजोबाने दारू बंद केली, तर ती माझ्या वडिलांपर्यंत पोचली नाही. आता त्यांच्यापर्यंत पोचली नाही तर माझ्यापर्यंत तर काहीच पोचलंच नाही. हे पिढी संस्कार आहे बाप. हे संस्कार दर पिढी पोचले पाहिजे. हे आमचा अरविंद बसून आहे, याचे आजोबा होते. याचे आजोबा मासोळ्या पकडायचे. आत्ता 20-25 वर्षापूर्वी 1994ला बाबाजी आमच्या घरी आले. त्यांचा उपदेश झाला. त्या दिवसापासून त्यांनी त्यांची मासोळ्या पकडण्याचं जाळं दुसऱ्यांना देऊन टाकलं. ते खराब होऊन गेलं. बंद झालं घरचं सगळं. व्यवसाय बंद. जीवन जगले. कोणाच्याही कामाला जायचे, कोणाचं कुंपण करायचं, कोणाचं आऊत आणायचं, कोणाचं काही निंदन करायचं, जगले. ते बंद झाला व्यवसाय. बदल झाला पाहिजे. संत आमच्या जीवनात आले, पुण्यतिथी आमच्या जीवनात आली, ग्रंथ आमच्या जीवनात आले का ते आपल्यात बदल झाला पाहिजे. पुण्यतिथीने, संतांच्या कीर्तनाने, प्रवचनाने आमच्या जीवनात जर बदल होत नसेल ना, आमच्या जीवनाचा काहीही एक फायदा नाही. त्यापेक्षा छान इथं लावणीचे कार्यक्रम घ्या, तमाशाचे कार्यक्रम घ्या, तिकिटाचे कार्यक्रम लावा, पोलीस बोलवा, भांडणं करा, कोर्टात केस जाऊ द्या. ते चांगलं आहे. चांगलं आहे का नाही? चांगलं आहे. संतांचे विचार घुसले पाहिजे बापा अंतःकरणात, डोक्यात. सर्व बोध संतापाशी परियामीच आळशी. आ रे ज्ञान तू है चाहता, रे ज्ञान तू है चाहता, तो ध्यान मत कर काम का, तो ध्यान मत कर काम का. रे ज्ञान तू है चाहता, रे ज्ञान तू है चाहता, रे ज्ञान तू है चाहता, तो ध्यान मत कर काम का. रे ध्यान मत कर काम का. रे ज्ञान तू है चाहता, रे ज्ञान तू है चाहता, रे ज्ञान तू है चाहता. सत्संगति में जाऊं से, सत्संगति में जाऊं से, पूछो भजन उस राम का, पूछो भजन उस राम का. तुम पेट के पीछे लगे तो राम कैसे पाओगे. तुम पेट के पीछे लगे तो राम कैसे पाओगे. धीरज समुंदर डूब जा, धीरज समुंदर डूब जा, तब ज्ञान हीरा पाओगे, तब ज्ञान हीरा पाओगे. राम तू है चाहता, रे ज्ञान तू है चाहता, रे ज्ञान तू है चाहता. काय म्हणतात राष्ट्रसंत? रे ज्ञान तू है चाहता, तो ध्यान मत कर काम का. काम, विकार, कामना, अपेक्षा. तुम्हाला समजा राम पाहिजे असेल, ज्ञान पाहिजे असेल तर आपल्या जीवनातून विकार गेले पाहिजे. तुम पेट के पीछे पड़े तो राम कैसे पाओगे. धीरज समुंदर डूब जा, तब ज्ञान हीरा पाओगे. नुसते पोटाच्या मागे लागले, राम कसा मिळेल? राम कोणाच्या मागे लागले? प्रभू राम पोटाच्या मागे लागले का? प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास केला बापो, पोटाच्या मागे लागले. आमच्या सीतामाईची वेणी करून द्यासाठी दासी होती. आमच्या सीतामाईला कपडे लावून द्यासाठी दासी होती. तिची आंघोळ करून द्यासाठी दासी. घे अरविंद, घेऊन घे. सीतामाई होय. तुम पेट के पीछे लगे
तो राम कैसे पाओगे. आपण समजा पोटाच्या मागे लागलो बाप हो तर राम मिळणार नाही. दासी होती ती, केवढं मोठं तिच्यात घरी राज दरबार होता. जनक राजाची पत्नी मुलगी होती. पण प्रभू रामचंद्राची जेव्हा पत्नी झाली तर महाराजांच्या मागे काहीही उच्चार शब्द न काढता मागे 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 गेली बापू. प्रभू रामचंद्राच्या मागे 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 गेली. तुम पेट के पीछे लगे तो राम कैसे पाओगे. धीरज समुंदर डूब जा तब ज्ञान हीरा पाओगे. रे ज्ञान तू है चाहता तो ध्यान मत कर काम का. राम पाहिजे असेल तर काम कामी येणार नाही. काम पाहिजे असेल तर राम घुसणार नाही बापू. आमची सीतामाई तुम्ही सीतामाईच आहे. हे सगळे राम आहे. प्रत्येकाच्या जीवनात वनवास आहे. सुख दुख दोनों जीव धर्म है. इनसे निवृत्त होना है. प्रत्येकाच्या जीवनात सुख आहे. माझ्या जीवनात सुख दुःख आहे. तुमच्या जीवनात सुख दुःख आहे. आमच्या बाबाजीचे आमची सद्गुरू माऊली सुख दुःखाचं जीवन जगले. गाडगे महाराज सुख दुःखाचं जीवन जगले. प्रभू रामचंद्र सुख दुःखाचं जीवन जगले. भगवान श्रीकृष्ण सुख दुःखाचं जीवन जगले. बापू हो नुसतं सुख सुख कधीच मिळणार नाही. नुसतं दुःखच दुःख जीवनात कधी दुःख राहणार आहे लक्षात ठेवा. दोनही बहीण भाऊ आहे. दुपार ऊन आणि सावलीचा खेळ आहे. तो कधी माणसाला चुकत नाही. म्हणून दुःख आलं समजा तर दुःखामध्ये रडू नये. सुख आलं तर सुखामध्ये हसू नये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण जर गरीब असू नये तर गरिबीमध्ये कधी बेईमान व्हायचं नाही. काय शब्द. गरिबीमध्ये कधीही बेईमानी करायची नाही. आणि श्रीमंत झालो तर कधीही श्रीमंती अंगात येऊ द्यायची नाही. श्रीमंतीमध्ये नम्रता असली पाहिजे आणि गरिबीमध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. गरीब माणूस बेईमान झाला आणि श्रीमंत माणूस जर अभिमानी झाला तर या जगाचं कुणीही काही दुरुस्त करू शकत नाही. गरीब असणं काही वाईट नाही आहे. आमचे सगळे संत गरीब होते. गाडगे महाराजापासून तुकडोजी महाराजांपासून नम्रता कशी होती. आमचे एकनाथ महाराज श्रीमंत होते. किती पैसा होता घरी नाही. नरहरी सोनार मोठे मोठे चांगले होते. पण त्यांच्याजवळ नम्रता होती बापा. प्रामाणिकता होती. पैशाची घेऊन जगले नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा ज्याने सिंहाच्या तोंडातले दात जबडा फाडला नाही. संभाजी महाराज होता का अहंकार नाही. ते शिवाजी महाराज एवढा मोठा महाराष्ट्र त्यांच्या हातात होता. पण शेतकऱ्याच्या पिकाचा एक पान सुद्धा खुललं ना म्हणे तर त्याला मी शिक्षा देईन म्हणे. माझ्या शेतकऱ्याच्या एका रोपट्याच्या पानाला सुद्धा खुललं ना म्हणे तर याद राखा म्हणे तुम्ही. ते त्याच्या कमाईचं आहे म्हणे. माझ्या प्रजेचं आहे. कसा राजा होता. कसे जीवन जगले हे. आणि आमच्या गळ्यात हात फक्त मुंडी येऊ द्या 2 तोड्याची. गळ्यात गोप येऊ द्या 2 तोड्याचा. आणि खाली येऊ द्या रॉयल एनफिल्ड फटफट 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 फटफट. छातीस असा करतो तू. असं करू नका बापू. महाराज म्हणतात अरे नाही वेळ आम्हाउरी देव काय करी नाही. महाराज म्हणतात बाबा रे सर्व बौद्ध संतापाशी परी आम्हीच आळशी रे. आम्ही आळशी आहोत. त्यांचा बोध अंतःकरणात घेत नाही. त्यांची नम्रता, त्यांची दया, त्यांची क्षमा, त्यांची शांती, त्यांच्या जीवनामध्ये असलेलं उदात्त भावना, त्यांच्या जीवनातली असलेली उदारता आमच्या अंतःकरणात आली पाहिजे. आपलाच भाऊ आहे. आपलीच बहीण हो. चूक होतेच आहे. आपलेच भाऊ हो. पोटात घ्या बापू. हा आपला हात आहे समजा. ह्या हात समजा आपल्या डोळ्याला लागला आणि डोळा लाल लाल झाला तर तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्याल. कोणत्या द्याल. कोणाला सांगाल नाही. हे बोट डोळ्याला लागलं आणि डोळ्याला समजा रक्त लागलं तर कोणाला माराल. ही जीभ या दाताखाली सापडली तर कोणाला रिपोर्ट द्याल. 4 दिवस आग होते. जेवता जेवता कधी कधी हा गाल आहे ना गाल हा 2 दातात सापडते आणि त्याला इथे फोडा येते. खूप राग येते तेव्हा. येते का राग. कोणाला मारावंसं वाटते का. वाटते का बरं. कारण हातही आपलाच, जीभही आपलीच आणि दातही आपलेच. अरे भाऊ मग